नमस्कार मित्रांनो. पब्लिक चर्चेमध्ये आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहोत. खामगावमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक इंडस्ट्रीज वेगवेगळ्या लेवलला काम करते. त्या संदर्भात आपण आज बघणार आहोत. बेकर्स इंडस्ट्री बद्दल आज खास आपली माहिती आहे आणि काय अडचणी सध्या सरकारमार्फत आहेत त्या सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, सुरुवातीला आपला परिचय द्या. मी शिवांगी बेकर्स प्रायव्हेट लिमिटेड या युनिटमध्ये डायरेक्टर आहे आणि आम्ही पार्ले ग्लुकोज बिस्किट आणि क्रीम बिस्किटचं उत्पादन करतो. पार्ले बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड मुंबईसाठी. आमच्याकडे 2 ओव्हन आहे. दोन्ही ओव्हन आमचे LPG वर चलत आहे. सध्या जे युद्धाचं वातावरण आहे आणि LPGची टंचाई जी आहे भारतात, त्यामुळे कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल यूज साठी LPGचा सप्लाय थांबवण्यात आलेला आहे. आम्हाला 11 तारखेपासून गॅसची उपलब्धता नाही आहे. तर माझा एक ओव्हन 11 तारखेला बंद झाला आणि दुसरा जो क्रीम बिस्किटचा ओव्हन आहे तो 17 तारखेपासून बंद आहे. आम्हाला 3 टन दररोजची गॅस लागते. पार्लेजीच्या ओव्हनवर 2 टन आणि क्रीमच्या ओव्हनवर 1 टन. तर आता माझ्याकडे सगळ्यात मोठा ताण आहे. माझ्याकडे 550 लेबर आहे ज्यांचं घर या कंपनीवर अवलंब आहे. जर गॅसची किल्लत जास्त झाली आणि फॅक्टरी सुरू नाही झाली लवकर, तर त्या कामगारांसोबत कंपनीवरही याचा मोठा आर्थिक दुष्परिणाम होईल. आमचा काही एग्रीमेंट आहे त्याच्या कामगारांसोबत, कामगार प्रतिनिधींसोबत. तर त्यात आम्ही जेवढे दिवस कंपनी चालते उरलेल्या दिवसांचा अर्धा पगार त्यांना देतो, कारण ताकी त्यांना आर्थिक अडचणी येऊ नये. पण जर जास्त वेळ चालला तर आम्ही सुद्धा अडचणीत येणार आहे आणि त्यांच्या भविष्यावर प्रश्न लागणार आहे. एकंदर पार्लेजी कंपनीचा एक उत्पादन म्हणून एक कंपनी काम करते. सर, आपल्या कंपनीचा इतिहास काय आहे? आम्ही मागील 35 वर्षापासून पार्लेसाठी बिस्किट उत्पादनाचं काम करतो आहोत. आधी आमचा युनिट MIDC मध्ये होता, ज्याची कॅपॅसिटी कमी होती. नंतर कंपनीला एक्सपान्शन पाहिजे होता म्हणून आम्ही इकडे मोठी जागा घेऊन इकडे शिफ्ट झालो. इकडे आम्ही 500 टन क्रीम आणि 1500 टन पार्लेजी असा 2000 मेट्रिक टनचा दरमहा प्रोडक्शन आहे आमचा. आणि असे भारत देशात पार्ले कंपनीचे 140 पेक्षा अधिक युनिट आहे जे LPG, त्यात बहुतांश युनिट LPG वर संचालित आहे. तर आजच्या परिस्थितीत बहुतांश युनिट बंद आहे, कारण LPG चा सप्लाय कुठेही होत नाही आहे. ज्यांच्याकडे स्टॉक होता त्यांनी चालवले, आता एक करून युनिट बंद होत आहे. त्यामुळे जे बाजारपेठेत पार्लेजीचे बिस्किटचा जो मोठा एक मार्केट आहे त्यातही मोठा तुटवडा निर्माण होणार आहे. सरकारमार्फत काय सूचना आहे, त्याच्या संदर्भात काय मदत सरकार मार्फत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे की आता जी स्थिती आहे, जर युद्ध लांब चालला तर आर्थिक उपयोगासाठी गॅसची किल्लत येऊ नये म्हणून बहुतेक सरकारने हे थोडंसं थांबलेलं आहे. पण आता आम्ही न्यूजवर ऐकलंय की हॉर्मुझ मधून जहाज येत आहे. तर आम्हाला उमेद आहे की लवकरात लवकर इंडस्ट्रीलाही गॅसचा पुरवठा सुरू होईल. अंदाजे आपल्या या इंडस्ट्रीमध्ये किती कामगार काम करतात? 550 कामगार. 550. हो. आणि आपला जो काही हा युनिट आहे, हा युनिट अंदाजे फक्त पार्लेलाच? हो, आमचा फक्त पार्लेजीसाठी उत्पादन आहे. 20 टन आमच्याकडे दररोजचा क्रीम बिस्किट बनतो आणि 60 टन पार्लेजीचं उत्पादन आहे प्रतिदिन. ओके. तर आता सध्याची काही किल्लत आहे, इतक्यात किती दिवस झाले हा गॅप पडलाय? मला पार्लेजीची जी माझी लाईन आहे त्याला आज 8वा दिवस आहे, ती बंद आहे. ओके. आणि क्रीमचा आमच्याकडे जो थोडाफार स्टॉक होता ते आम्ही चालवला. 2 टन 3 टन आमच्याकडे गॅस होती. 2-3 दिवस चालला, आमचा मध्ये बंद आला होता 2 दिवस. आता आम्ही आजपासून तर माझे दोन्ही लाईन पूर्णतः बंद आहे. कोणतीही प्रोडक्शनची ऍक्टिव्हिटी सुरू नाही आहे. बरं, मग सध्या कामगार किती काम करतात दररोज? सध्या आमच्या हिशोबाने आम्हाला जे लागतात तेवढे आम्ही कामगार करतो. जे सुटूरपुटूर मेंटेनन्सचे काम आहे कंपनीत ते आम्ही करून राहिलो. बरं. आणि आपला हा जो काही समजा इंडस्ट्रियल तुम्ही बेकर्स एक युनिट म्हणून काम करताय, तर हा सप्लाय जो आहे हा भारतभर जातोय की आपल्या महाराष्ट्रापुरता? नाही, आमचा पार्लेजीचा जो मॅक्झिमम माल आहे तो आमचा विदर्भ रिजन मध्ये जातो. आणि क्रीमचा जो उत्पादन आहे तो भारत देशात कुठेही जातं, म्हणजे छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रा आणि महाराष्ट्र पूर्ण भारताच्या सर्व. हो. तर आपल्यासोबत श्री अग्रवाल सर होते आणि त्यांनी ज्या प्रकारे ही माहिती दिली या युनिट संदर्भात, गेल्या अनेक सातत्याने खामगाव शहराची ओळख एक इंडस्ट्रियल पद्धतीने वेगळी करण्यात त्यांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे. येथील प्रॉपर रोजगार निर्मितीसाठी सुद्धा त्यांनी खूप महत्वाचा पुढाकार घेऊन इथे रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. साहजिकच एक पार्ले सारखा युनिट आपल्या खामगावमध्ये असणं ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. यानंतर ही
इथे रोजगार निर्मितीसाठी ते सक्षम प्रयत्न करत राहतील आणि कामगारांच्या व्यथा सुद्धा ते चांगल्या प्रकारे जाणून घेतील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. धन्यवाद.